आज दिनांक 12 जून रोजी मी मोका लावण्याचे आदेश पारित केलेले आहेत। आज जाणून घेऊया मोक्का कायदा म्हणजे काय व तो केव्हा लागू होतो। तर मोक्का कायदा हा संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने बनवलेला कायदा आहे। तर या कायद्यानुसार गायवळ टोळी, अंधेकर टोळी यासारख्या टोळ्यांना चपराक घालता येते व त्यांच्यावरती कडक कारवाई करता येते। तर पोलिसांना या कायद्यामध्ये अतिशय फ्री हँड देण्यात आलेला आहे, त्यामुळे हा कायदा जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे ठरते। तर या कायद्याअंतर्गत तपासी अधिकारी हा डीसीपी लेवलचा अधिकारी असतो व त्यांना गुन्हा घडल्यानंतर त्याचा एक प्रस्ताव मांडावा लागतो। तो प्रस्ताव असं दर्शवतो की हा गुन्हा टोळीने केलेला आहे आणि यांना कोणतरी लीडर आहे। तर हा प्रस्ताव एसपी किंवा सीपी मंजूर करतात व त्यानंतर तपास चालू होतो। तर यामध्ये आरोपी करण्यासाठी टोळी मेंबर बरोबर गेल्या 10 वर्षात कमीत कमी 2 गुन्हे केलेला व्यक्ती हा या कायद्यामध्ये आरोपी बनवला जातो व त्यांना अटक केली जाते। या कायद्यामध्ये बेल मिळणं अतिशय अवघड असतं, परंतु न्यायालयाला जर सकृतदर्शनी असं निदर्शनास आलं की ऍट द एंड ऑफ ट्रायल हा आरोपी निर्दोष सुटू शकतो, तर न्यायालय बेल देऊ शकतं किंवा ज्या प्रोसिजर दिलेली आहे या प्रोसिजर मध्ये जर फॉल्ट असेल तर न्यायालय बेल देतं, परंतु इतर वेळी बेल मिळणं अतिशय अवघड असतं। तर BNS नुसार होणार कारवाई व मोका लागल्यानंतर होणारी कारवाई याच्यात फरक काय आहे तर जाणून घेऊया त्यातील फरक। BNS मध्ये पोलीस कस्टडी ही 15 दिवसाची मिळते, तर मोक्यामध्ये ही 30 दिवसाची मिळते। BNS नुसार चार्जशीट ही पोलिसांना 60 ते 90 दिवसात दाखल करावी लागते। तीच चार्जशीट मोक्यामध्ये 90 ते 180 दिवसापर्यंत दाखल करता येते। अँटिसिपेटरी बेलची प्रोव्हिजन मोक्याला लागूच होत नाही। आणि सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर पोलिसांसमोर दिलेले कन्फेशन हे मोक्यामध्ये ऍडमिसिबल असते आणि हे कन्फेशन सुपरिटेंडंट ऑफ पोलीस किंवा कमिशनर ऑफ पोलीस यांच्या समोर घेतले जाते। तसेच यामध्ये 5 लाखापर्यंतचा दंड केला जातो व या गुन्ह्यांमध्ये कमवलेली जी माया आहे किंवा गाड्या आहेत, बंगला आहे, हा अटॅच करता येतो आणि जप्त करता येतो। तर हा कायदा टोळ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा कायदा आहे। धन्यवाद।